आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरामध्ये सध्या महापालिकेच्या वतीनं अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येते आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय की नाशिकच्या द्वारका ते सारडा सर्कल परिसरात डीपी रोड जो आहे त्या डीपी रोडवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत दुकानं होते। वारंवार नोटीस देऊन देखील या ठिकाणी हे हटवले जात नव्हते आणि त्यामुळे आज सकाळपासून महापालिका प्रशासनाच्या वतीनं अतिक्रमण मोहीम जी आहे ती या ठिकाणी राबवली जाते। जवळपास 7 ते 8 JCBच्या माध्यमातून हे सगळे दुकानं जे आहेत ते तोडण्यात येत आहेत आणि या सगळ्या दुकानदारांना देखील आता या ठिकाणी समजवण्याचा प्रयत्न केला जातोय। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे। महापालिकेचे जवळपास 100 कर्मचारी जे आहेत ते या अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत। न्यूसेन्स डिटेक्ट स्क्वॉड हा जो स्क्वॉड आहे तो देखील खास करून या मोहिमेसाठी राबवण्यात आलेला आहे, बोलवण्यात आलेला आहे, जेणेकरून या संपूर्ण मोहिमेमध्ये कुठेही न्यूसेन्स होऊ नये, कुठेही कुठल्याही प्रकारची कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी देखील न्यूसेन्स डिटेक्ट स्क्वॉड जो आहे तो या ठिकाणी तैनात असल्याचं बघायला मिळत आहे। द्वारका ते सारडा सर्कलचा शहरातला अत्यंत वर्दळीचा अत्यंत महत्त्वाचा असा हा संपूर्ण मार्ग आहे, ज्या ठिकाणी अनधिकृतपणे हे सगळे दुकानं थाटले गेले होते। महापालिकेच्या वतीनं आता या ठिकाणी हे अतिक्रमण हटाव मोहीम जी आहे ती राबवली जाते आहे। कॅमेरा पर्सन विशालसह चंदन पूजाधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।